कुठलीही परीक्षा असो मित्रांनो किंवा स्पर्धा परीक्षा असो, समास ओळखायला आपल्याला हमखास विचारला जाणारा हा प्रश्न आहे. आणि यामध्ये आज आपण द्विगु समास कसा ओळखायचा हे बघणार आहोत. ज्या समासाचे पहिले पद संख्यावाचक असते त्याला द्विगु समास असे म्हणतात. तर आपल्याला एका सेकंदात उत्तर समास ओळखायला फक्त काय करायचे की पहिलं पद आपल्याला संख्यावाचक आहे का ते बघायचे, आणि जर संख्यावाचक पद दिलेलं असेल तर ते द्विगु समासाचे उदाहरण असते. तर चला आपण पाहूया की इथे आपल्याला पंचरत्न, तर पंचरत्न म्हणजे काय, तर पंच म्हणजे 5 आणि रत्न म्हणजे 5 रत्नांचा समूह. यामध्ये हे पहिले पद 5 आलेले म्हणून हे द्विगु समासाचे उदाहरण आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे ओळखायचे असते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपला सप्ताह. सप्ताहामध्ये काय आहे की सप्त म्हणजे 7 दिवसाचा समूह म्हणजेच सप्ताह. तर यातील पहिले पद काय आलेले आपले, हे आलेले आपले 7, म्हणजे जे पद आपल्याला संख्यावाचक असेल तिथे आपल्याला द्विगु समास असतो. तर आपण पुढील काही उदाहरणे पाहू. तर इथे 12 भाई म्हणजे 12 भाईंचा समूह. फक्त काय पाहायचे, पहिले पद पाहायचे. संख्या असेल तर ते द्विगु समासाचे उदाहरण असते. पंचारती, पंच म्हणजे काय 5. त्याच्यानंतर आरती, 5 आरत्यांचा समूह. आता नवरात्र, 9 रात्र म्हणजे 9 दिवसांचा समूह. काय आले पहिले पद आपले इथे 9, इथे 5. आता चौकोन म्हणजे काय 4 कोणांचा समूह. 4 पहिले पद 4. आता त्रिमास, म्हणजे 3, मास म्हणजे महिना, 3 महिन्यांचा समूह. अशा पद्धतीने आपल्याला फक्त पहिले पद जर ओळखता आले तर द्विगु समास आपण एका सेकंदात ओळखू शकतो. त्यासाठी पहिले पद फक्त काय पाहायचे, संख्यावाचक आहे का ते पाहायचे, आणि जर ते संख्यावाचक असेल तर ते आपलं द्विगु समासाचं उदाहरण असतं. फक्त एकाच सेकंदात आपण हे उत्तर काढू शकतो.